मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या बैठकीचं 1.5 एकर परिसरात आयोजन। आंतरवाली सराटी येथे उद्या राज्यस्तरीय सकल मराठा समाज बांधवांची बैठक होणार। बैठकीत राज्यातले मराठा उपोषणकर्ते, स्वयंसेवक आणि सभेचे आयोजक निमंत्रित। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटीत उद्या दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी राज्यस्तरीय सकल मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे। ज्या ठिकाणी मराठा समाजाची विराट सभा पार पडली त्याच ठिकाणी 1.5 एकर परिसरात ही बैठक होणार आहे। या बैठकीसाठी राज्यभरातले मराठा समाजाचे उपोषणकर्ते, स्वयंसेवक आणि सभेचे आयोजक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। दरम्यान या बैठकीची तयारी सुरू असून सकाळी 9 वाजता बैठक सुरू होईल आणि 24 तारखेनंतरची रणनीती या बैठकीत ठरवली जाणार आहे। दरम्यान आंतरवाली सराटी परिसरात 20 अधिकारी, 3 DYSP आणि तब्बल 400 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बैलकवडे यांनी आज आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे। मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने 24 डिसेंबरसाठी जी काही निर्णय घेतले जातील त्याच्या अनुषंगाने 17 तारखेला उद्या सभा आहे। त्याच्यासाठी पोलिसांनी सर्व जे येणारे जे रस्ते आहेत, वाहतुकीचे नियोजन आहे, येणारे जे समन्वयक आहेत, त्याचा कुठली त्यांना अडचण येऊ नये पार्किंगच्या दृष्टीने, तसंच त्यासोबतच सभा संपल्यावरती इथनं जे पडण्यासाठी कुठे ट्रॅफिक जाम होऊ नये या सर्व गोष्टींचं नियोजन पोलीस विभागाने अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। प्रामुख्याने हायवेवरचा बंदोबस्त असेल, सभाचा बंदोबस्त असेल आणि त्यासोबतच ड्रोन असतील, CCTV असतील, हे सर्व महत्त्वाचे जे पॉईंट आहेत त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी त्याचं नियोजन केलेलं आहे। महामार्गामध्ये बदल नाही केलेला, फक्त आपण त्याचे वन वे काही ठिकाणी केलेले आहेत जेणेकरून क्रॉसिंग होणार नाहीत आणि त्या दृष्टीने तिथे फिक्स पॉईंट नेमलेले आहे। सध्या किती बंदोबस्त आहे संपूर्ण या बैठकीसाठी आणि पूर्ण इथे पूर्ण बंदोबस्तावरती SP म्हणून माझं देखरेख इथे मी राहणार आहे, प्लस आमचे ॲडिशनल SP आहेत, DYSP आपल्या इथे 3 आहेत आणि 20 अधिकारी आणि टोटल 400च्या आसपास आपला बंदोबस्त होमगार्ड आणि SRPFच्या कंपनीसह आहे।